नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा बघा आपला एक टाइप आहे कंपोजिट फिगर. कंपोजिट फिगर म्हणजे तुमच्याकडे इथे दोन फिगर हे कंपोजिट आहेत. लक्षात ठेवा, इथे तुम्ही जर नीट फिगर ऑब्झर्व केली पहिली फिगर तर आपल्याकडे कसं आहे राईट अँगल ट्रायंगल दिसतोय आणि दुसरा जो आपल्याकडे आहे हा आहे सेमी सर्कल. तर बघा इथे तुम्हाला काय करायचंय, राईट अँगल ट्रायंगलचा एक एरिया वापरायचा, त्याचा एरियाचा फॉर्म्युला घ्यायचा आणि सेमी सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला घ्यायचा. त्यानंतर दोघांची सेंटर्ड फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचे आणि x बार आणि y बार आपण इथे काढणार आहोत. लक्षात ठेवा, तर एरिया 1 बघा पहिल्या फिगरचा आपण एरिया काढू. काय फॉर्म्युला आहे तुमच्याकडे बघायला गेलं तर 1/2 बेस इंटू हाईट. बघा 1/2 बेस 450 इंटू हाईट. बघा ही हाईट किती दिली तुम्हाला 300. बघा त्याचा एरिया काढून घ्या 1/2 बेस इंटू हाईट. बघा तो एरिया आपल्याकडे निघतोय 67500. त्यानंतर एरिया 2 बघा, एरिया 2 मध्ये बघायला गेलं तर एरिया ऑफ सर्कल तुम्हाला माहिती पाय आर स्क्वेअर आहे, पण हा सेमी सर्कल आहे म्हणजे हाफ सर्कल आहे. म्हणजे याचा फॉर्म्युला तुमच्याकडे बनणार आहे पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2. बघा पाय आर स्क्वेअर रेडियस किती दिली तुम्हाला 150 स्क्वेअर डिवाइड बाय 2. लक्षात ठेवा 150 स्क्वेअर इंटू पाय डिवाइड बाय 2. इथे बघा 35.34 इंटू 10⁻³ mm स्क्वेअर. बघा इथं एरिया 1 एरिया 2 नंतर डायरेक्ट आपण टोटल करून घेऊ दोन्ही एरियाची. 67500 प्लस 35.34 इंटू 10⁻³. तर टोटल एरिया बघा प्लस 67500. टोटल एरिया आपल्याकडे निघतोय 102.84 इंटू 10⁻³ mm². बघा दोन्ही फिगरचा आपल्याकडे एरिया झालेला आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला मध्ये बघा x1 पहिल्या फिगर मध्ये तुम्ही x1 काढताय, हॉरिझॉन्टली बघा x1 साठी 450. आता राईट अँगल ट्रायंगल असेल तुम्हाला माहिती ट्रायंगल असेल तर सेंट्रॉइड फॉर्म्युला चेंज होतो, म्हणून 450 डिवाइड बाय 3. बघा 450 डिवाइड बाय 3 किती आला तो x1 150 mm. बघा त्यानंतर आपल्याला काढायचा आहे x2. आता x2 मध्ये बघा हा तुम्हाला इथे दिलेला आहे 450 ऍड करावं लागेल. 450 प्लस सेमी सर्कलचा तुमच्याकडे सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे 4 पाय अपॉन 3r. 4 पाय अपॉन 3r हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. 450 प्लस 4 पाय डिवाइड बाय 3 इंटू रेडियस बघा 150. यांचं कॅल्क्युलेशन करा. 4 पाय डिवाइड बाय 3 इंटू 150 प्लस 450.08. बघा x2 सुद्धा आपल्याकडे फाइंड आउट झालाय. त्यानंतर बघा y1 आपल्याला काढायचा आहे. y1 मध्ये बघा तुम्हाला इथे हाईट दिसते, तिथे हाईट आहे, त्याचा सेंट्रॉइड फॉर्म्युला h/3. h मीन्स हाईट 300 डिवाइड बाय 3 आहे तो आपल्याकडे 100 mm. त्यानंतर तुम्हाला काढायचा आहे y2 मध्ये बघायला गेला डायमीटर तुम्हाला दिसतोय 300, इथे सुद्धा 300 बट डिवाइड बाय 2 याचा सेंट्रॉइड फॉर्म्युला वेगळा आहे, हा झाला 150 mm. बघा आता काय करायचं याच्यानंतर x बार काढा. x बारचा फॉर्म्युला आहे a1x1 प्लस a2x2 डिवाइड बाय टोटल एरिया. बघा टोटल एरिया आपण इथे काढूनच घेतलेला आहे. a1 67500 इंटू x1 बघा 150 प्लस a2 35.34 इंटू 10⁻³ इंटू x2 450.08 डिवाइड बाय टोटल एरिया
102.84 into 10 raised to 3. तर बघा 67500 into 150 plus 35.34 into 10 raised to 3 into 450.08 divided by 102.84 into 10 raised to 3. बघा x बार आपल्याकडे इथे निघतोय 253.12 mm हा झाला आपल्याकडे x बार. त्यानंतर आपल्याकडे y बार a1 y1 plus a2 y2 डिवाइड बाय टोटल एरिया. आता a1 बघा a1 आपल्याकडे 67500 into y1 100 plus a2 35.34 into 10 raised to 3 into y2 150 divided by total area 102.84 into 10 raised to 3. बघा y बार आता फाइंड आउट करा 67500 into 100 plus 35.34 into 10 raised to 3 into 150 divided by 102.84 into 10 raised to 3. बघा आपल्याकडे y बार आहे 117.18 mm. बघा अशा पद्धतीने या कंपोजिट फिगर मध्ये सुद्धा फक्त सेंट्रॉइड फॉर्म्युले फक्त आपल्याला लर्न करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण x बार आणि y बार इथे फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट कंपोजिट फिगर बघा नेक्स्ट कंपोजिट फिगर मध्ये आपल्याला पहिली फिगर दिसते राइट अँगल ट्रायंगल, दुसरी फिगर आहे रेक्टँगल आणि तिसरी फिगर आहे आपल्याकडे सेमी सर्कल. तर बघा तिघी फिगर एकत्र करून आपल्याला सेंट्रॉइड काढायचा आहे. लक्षात घ्या सगळ्यात पहिले आपण एरिया काढून घेऊ. A1 is equal to area of triangle काय फॉर्म्युला 1/2 बेस इनटू हाईट 1/2 बेस 200 हाईट बघा ही हाईट इकडे दिली बघा आपल्याला 200 1/2 बेस इनटू हाईट. तर बघा इथे झाला तुमचा 100 याचा आन्सर बघा 2 2 1 2 1 2 3 4 mm स्क्वेअर. चला पहिल्या फिगरचा आपल्याकडे इथं एरिया निघून गेलाय. एरिया 2 बघा एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इनटू ब्रेथ 400 into 200 4 2 are 8 1 2 3 4 mm square. त्यानंतर A3 तुम्हाला माहिती एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर पण आपल्याकडे सेमी सर्कल आहे म्हणून पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 आर डायमीटर तुमच्याकडे 200 याची रेडियस बघा तुम्हाला दिलेली आहे 100 म्हणजे पाय आर स्क्वेअर 100 स्क्वेअर डिवाइड बाय 2. बघा इथे फाइंड आउट करा पाय इंटू 100 स्क्वेअर डिवाइड बाय 2. याचा आन्सर आहे 15707.96 mm स्क्वेअर. चला टोटल एरियाची पण सम करून घेऊ. बघा 20,000 प्लस 80,000 प्लस 15707.96. टोटल एरिया आपल्याकडे 115,707.96 mm स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे एरियाचं काम झालेलं आहे. त्यानंतर x1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा x1 आहे आपल्याकडे काय होणार इथं 200 मायनस करावं लागेल आपल्याला h/3 200/3 200 मायनस 200/3 200 मायनस 200/3. x1 आहे 133.33 mm स्क्वेअर
x2 बघा, x2 मध्ये किती तो इकडचा 200 प्लस 400 डिवाइड बाय 2. सेंट्रोइड फॉर्म्युला आपण अप्लाय करतोय. लक्षात घ्या 400 डिवाइड बाय 2 म्हणजे 200, 200 प्लस 200 400 mm. त्यानंतर x3 बघा, x3 मध्ये आपल्याकडे फॉर्म्युला असतो, सेमी सर्कलचा फॉर्म्युला आहे 4r/3 पाय, 4 into 100 डिवाइड बाय 3 पाय. लक्षात घ्या 4 into 100 400 डिवाइड बाय 3 पाय 42.44 mm. बघा त्यानंतर x1 झाला, x2 x3, त्यानंतर y1 बघा. y1 आपल्याला काढायचा आहे, ट्रायंगल असल्यामुळे h/3 200 डिवाइड बाय 3, 200 डिवाइड बाय 3 66.67. y2 बघा, y2 मध्ये इथं 200 डिवाइड बाय 2 हा येतो 100 mm. त्यानंतर y3 मध्ये बघा, y3 सुद्धा 200 डिवाइड बाय 2 हा सुद्धा आपल्याकडे आहे 100 mm. मग अशा पद्धतीने आपल्याकडे y1 y2 y3 इथं फाइंड आउट झालेला आहे. आता बघा x बारचा फॉर्म्युला x बार इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 डिवाइड बाय टोटल एरिया. अप्लाय करा. एरिया 1 a1 20,000 into x1 133.33 plus a2 80,000 into x2 400 plus a3 15,707.96 into x3 42.44 divided by total area 11,570.96. आता याची सम करा. बघा 20,000 त्याला इंटू 133.33 प्लस 80,000 त्याला इंटू 400 प्लस 15,707.96 into 42.44 divided by total area 115,707.96. तर बघा आपल्याकडे जो x बार जो आहे तो आहे 305.36 mm. अशा पद्धतीने आपल्याकडे x बार झालेला आहे. y बार सुद्धा आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. लक्षात घ्या y बार आपण इथे फाइंड आउट करून घेऊ. बघा पुन्हा y बारचा इथे फॉर्म्युला अप्लाय करा. y बार इज इक्वल टू a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 डिवाइड बाय टोटल एरिया. बघा एरिया 1 20,000 into y1 66.67 plus a2 80,000 into y2 100 plus a3 15,707.96 into y3 100 divided by total area 115,707.96. तर याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 20,000 into 66.67 plus 80,000 into 100 plus 15,707.96 into 100 divided by 115,707.96. तर y बार आपल्याकडे 94.23 mm. हे बघा अशा पद्धतीने आपण या तीन कंपोजिट फिगर आपल्याकडे होत्या
या 3 कंपोजिट फिगर मध्ये आपण x बार आणि y बार इथे फाइंड आउट केलेला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट कंपोजिट फिगर बघा. या फिगर मध्ये तुम्हाला काय सांगितले, फाइंड ओनली y बार, फक्त y बार आपल्याला फाइंड आउट करायचंय. एक्झामिनेशन मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला इथं ई स्कीम, जी स्कीम, आय स्कीम भरपूर वेळा हा क्वेश्चन इथे येऊन गेलेला आहे. लक्षात ठेवा कशा पद्धतीने फाइंड आउट करायचंय. तर आपण बघा फिगरला पहिली फिगर, इथे दुसरी फिगर आणि तिसरी फिगर, अशा पद्धतीने आपण या 3 फिगर इथे कन्सिडर केलेल्या आहे. लक्षात घ्या, पहिल्या फिगरचा आपण एरिया काढून घेऊ. बघा किती एरिया, लेंथ इंटू ब्रेथ, एरिया ऑफ रेक्टँगल 92 इंटू 12, 92 इंटू 12, 1104 mm स्क्वेअर. बघा हा पहिला एरिया आला. दुसरा एरिया मध्ये बघा तिथे सुद्धा तुम्हाला परत रेक्टँगल दिसतोय. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ बघा 18, त्याला इंटू ब्रेथ 12, 80 इंटू 12, 96 mm स्क्वेअर, 960 mm स्क्वेअर A2 निघालाय. A3 मध्ये बघा राइट अँगल ट्रायंगल आहे. पुन्हा आपल्याकडे ट्रायंगलचा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. बेस बघा इकडचा 40 प्लस हा 12, 52 बेस इंटू हाईट 15. बघा 1/2 इंटू 52 इंटू 15, 390 mm स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने तुम्ही एरिया 1, एरिया 2, एरिया 3 काढून घेतला. टोटल एरिया आपण काढून घेऊ. लक्षात ठेवा 1104 प्लस 960 प्लस 390. बघा टोटल एरिया किती आपल्याकडे, 1104 प्लस 960 प्लस 390. बघा अशा पद्धतीने टोटल एरिया आहे 2454 mm स्क्वेअर. बघा हा टोटल एरिया झाला. त्यानंतर आपल्याला काढायचा आहे y1. y1 मध्ये बघा y1 सेंट्रॉइड फॉर्म्युला बघा इथे y1 12 डिवाइड बाय 2 06 mm. दुसरा बघा y2 मध्ये बघा किती दिसतोय तुम्हाला तो 80, म्हणजे हा 12 प्लस 80 डिवाइड बाय 2. बघा 80 डिवाइड बाय 2 40 प्लस 12 52 mm. नेक्स्ट चला ऍड करत चला 12 प्लस 80 प्लस ट्रायंगल दिसतोय, ट्रायंगलचा सेंट्रॉइड फॉर्म्युला लक्षात घ्या 15 म्हणजे h/3, 15 डिवाइड बाय 3. बघा इथे 12 प्लस 80 प्लस 15 डिवाइड बाय 3 मतलब 5, 97 mm. चला y1 y2 y3 आहे. y1 आपण फाइंड आउट करू a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 डिवाइड बाय टोटल एरिया. बघा y बार a1 ची टाका 1104 इंटू y1 6 प्लस a2 960 इंटू y2 52 प्लस a3 390 इंटू y3 97 डिवाइड बाय टोटल एरिया. टोटल एरिया बघा 2454. तर y बार फाइंड आउट करा 1104 इंटू 6 प्लस 960 इंटू 52 प्लस 390 इंटू 97 डिवाइड बाय 2454. बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे y बार आलाय 38.54 mm. बघा एकदम सिंपल असा एक सम होता आणि इथे तुम्हाला फक्त y बारच फाइंड आउट करायचा होता. तर अशा पद्धतीने आपण तो 38.55 असा एक आपल्याकडे y बार आलेला आहे.